आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आज रोजी अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी भिवंडी येथील निवडणूक निर्णायक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी झडपोली येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते भिवंडीपर्यंत न भूतो न भविष्यती असा गर्दीचा उच्चांक मोडणारा लाखोंचा जनसमुदाय त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरला होता। यावेळी अनेकांनी उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांचे औक्षण करून दही साखर खाऊ घातले, तर अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आपला आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी निलेश सांबरे यांना आपला पाठिंबा दर्शवला। यात प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता। भिवंडी येथे सांबरे यांचा ताफा येताच या ठिकाणी असलेला लाखोंचा जनसागर जणू उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विजयाचा जल्लोषच साजरा करत होता असं चित्र दिसत होतं। यावेळी उमेदवार निलेश सांबरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज भरण्याकडे कूच केली। मात्र टप्प्याटप्प्यावर असलेला त्यांचा चाहता वर्ग, यात लहान मुलांपासून ते वृद्ध महिला पुरुष सगळे सामील झाले होते। भिवंडी प्रांत कार्यालयाकडे जाणारे रस्ते यावेळी तुडुंब भरून गेले होते। यावेळी मुरबाड आणि भिवंडी येथील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक मतदारांनी पाण्याची समस्या, बेरोजगारीची समस्या अशा अनेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत अशी तक्रार करत आम्हाला पुढील खासदार निलेश सांबरे हवे आहेत अशा उघड प्रतिक्रिया देखील दिल्या। यात मुख्य म्हणजे भिवंडी शहरातील काँग्रेस सेवा दल पक्षाकडून भिवंडीतील ही जागा परंपरेने काँग्रेसची जागा होती, त्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवल्यानं नाराज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी देखील उघडपणे निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला असून त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर होते। मॅडम, वाघ असतो ना, त्याला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, तो एकटा चालत असतो आणि आजही एकटे आम्ही चालतोय। आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही। आम्ही 28 जानेवारीलाच सांगितलं होतं का आम्ही जे सामाजिक काम करतोय त्या सामाजिक कामाला कोणाचा सपोर्ट असेल, ज्या पक्षाची तत्व प्रत्येक पक्षाची चांगली असतात आणि ज्यांना वाटत असेल असा सोजवल उमेदवार द्यावा, ज्याच्या 8 CPची स्कूल आहे, एक हॉस्पिटल आहे, गावोगावी मेडिकल कॅम्प घेऊन समाजाची सेवा करतो, गावोगावी शिक्षणाबाबत करिअर गायडन्सचे कार्यक्रम घेतो, प्रत्येक शेतकऱ्याला आंब्याची 5 झाडं देतो, येणाऱ्या प्रत्येक माणसाला वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करतो, तर त्यांनी पाठिंबा द्यावा। आणि जनसमुदायाचं 28 जानेवारीला सांगितलं होतं का आमच्या बरोबर लाखो लोक आहेत, समाज पद्धती आमच्याशी जोडलेले लोक आहेत, 4.25 लाख लाभार्थी आमच्या या मतदारसंघामध्ये। आणि लोकांना आज सत्य समजायला लागले, शिक्षणाचं महत्त्व समजायला लागले। जिजाऊकडे आई वडील नसलेला पोरगा IPS होऊ शकतो, जिजाऊकडे पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो, त्या मुलीला धुंदी भांडी करणाऱ्या मुलीला जिजाऊ उचलते आणि पगार देते अभ्यास करण्याचा, आणि आज ती मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर जाते। जिच्या आईचा मर्डर झालाय, वडील जेलमध्ये आहेत, त्या दीपालीला कचऱ्याच्या ढिगावरून उचलून जिजाऊ काढते आणि तिला हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलला नोकरी देते। सांगली जी मुलगी येते तिला डेप्युटी कलेक्टर बनवलं जातं, सोलापूरचा मुलगा येतो त्याला ACP बनवलं जातं, बीडचा मुलगा येतो त्याला ऊसतोड मजुराचा मुलगा त्याला ACP बनवलं जातं। अशा हजारो मुलांना म्हणजे 8,000 मुलांना नोकऱ्या देणारी आपली जिजाऊ आहे। जवळजवळ 1.5 लाख भगिनींना रोजगार देणारी आपली जिजाऊ, का जिथे शिवण क्लास, मेहंदी क्लास, जेवण बनवण्याचे क्लासेस, इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, रिक्षा चालवण्यापासून, दुकानापासून, ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव दुकान चालवते पण दुकानं चालवण्यापासून सर्व व्यवसाय देणारी आपली जिजाऊ आहे। आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, लोकांनी बघितलेले गेल्या 76 वर्षामध्ये। आता परवा एक फॉर्म भरला जातो आणि 3 तारखेला एक फॉर्म भरला जातो। त्यांचे नेते पदावर असताना भिवंडीसाठी काय केलं हे लोकांना आज कळतंय। टोरंटोचा इतका गहन विषय असताना इथल्या लोकप्रतिनिधींनी टोरंटोला हाताशी धरलं आणि 250 कोटी रुपये टोरंटोला माफ मुख्यमंत्री महोदयांना करायला लावलं। इथल्या भिवंडी शहरामधल्या झोपडपट्टीमध्ये कधी जाऊन बघा का माणसं राहतात का, किती प्रचंड दुरावस्था आहे। माझी कळकळीची विनंती त्या दोन्ही नेत्यांना 2 आणि 3 तारखेला येणार आहे का भिवंडी शहरात तुम्ही शांतीनगर, गैबीनगर किंवा इकडनं खाडीपारच्या परिसरामध्ये जरा भेट द्या, व्हिजिट द्या, बाजूच्याच इंदिरा गांधी हॉस्पिटलला भेट द्या। नक्की मत मागण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आपण ज्या उमेदवाराच्या नावाने मत मागतो त्या उमेदवाराच्या नावाने मत मागण्याचा अधिकार आहे का? ही अभ्यासण्याची आज गरज आहे, कारण ज्या उमेदवारांनी कुठलंच काम केलेलं नाही त्यांच्यासमोर आमची स्पर्धा हा विषयच नाही। आम्ही वन साईड निघून जाऊ, आम्हाला जेवढी मतं पडतील त्याच्या 70% त्या दोन्ही उमेदवारांना मतं पडणार नाही याची गॅरंटी मी देतो। दोघांना मिळून या भिवंडी शहरामध्ये 25 लाख भगिनींना रोजगार दिलेले। या मतदारसंघामध्ये देशाच्या इतिहासातली पहिली निवडणूक होते का जे निवृत्त कर्मचारी तेही गावोगावी स्वतःच्या खर्चाने फिरतात प्रचारासाठी। आमच्या भगिनी शहरात म्हणा, ग्रामीण भागात म्हणा, मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कसाऱ्यापासून, जव्हारच्या बॉर्डरपासून, टोकावड्यापासून तर अगदी अंजूर देव्यापासून, खारबावपासून सर्वकडच्याच भगिनी बाहेर पडलेल्या आहेत।
आज बघायला गेलं तर उदाहरण आहेत अनेक सांगण्यासाठी. अंजूर दिव्याच्या बाजूला अंजूर गाव, तिथल्या एका विद्यार्थ्याचं वडिलांना कॅन्सर झालं म्हणून शिक्षण थांबलं होतं. ते शिक्षण MBBSचं शिक्षण पूर्ण करण्याचं काम जिजाऊने केले. त्याच्याच बाजूचा गावाचा पेशंट ज्याचा कॅन्सर झाला होता त्याला बरं करण्याचं काम जिजाऊने केले. या शहरातले जवळजवळ 19,000 नागरिकांचे शस्त्रक्रिया आपल्या जिजाऊने केले. त्यामुळे समाज मोठ्या प्रमाणात आपल्या बरोबर आहे. 1.5 लाख नागरिकांना डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आपल्या जिजाऊच्या माध्यमातून मोफत झालेल्या आहेत आणि जिजाऊबद्दल लोकांचा विश्वास आहे. जिजाऊने एक जाहीरनामामध्ये 25 CBSE शाळा या लोकसभा क्षेत्रामध्ये निर्माण करते आणि 2 CBSE शाळा ज्यामध्ये ज्युनियर KG पासून तर PG पर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत देण्याचं काम आपले जिजाऊ करणार आहे. गल्लोगल्ली प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस देण्याचं उपलब्ध करणार आहे. प्रत्येक गल्लोगल्ली जिजाऊचे क्लिनिक उभे करण्याचं काम, जिथे मेडिसिन सहित संपूर्ण व्यवस्था मोफत असेल अशी व्यवस्था उभी करण्याचं काम जिजाऊ करणार आहे. त्यामुळं हे समाजाचं प्रेम आहे. हा आम्ही दाखवायला गेलो तर 10 लाख लोक जमा करू शकतो भिवंडीमध्ये. एवढी आमची ताकद आहे, म्हणजे जिजाऊची ताकद आहे. एवढी लोक आमच्यावर प्रेम करणार. फक्त एका WhatsApp SMS वरती एवढी लोक आली होती आणि मोठ्या प्रमाणात समाजाचं प्रेम आहे. परवा विद्यमान खासदार एका गावात शहापूर तालुक्यात गेले होते तर त्यांच्या मिटिंगला 30 लोक होते आणि आपले 140 लोक त्या गावात प्रचार करत होते. ही परिस्थिती सत्य आहे. कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, लोकलचा प्रश्न गंभीर आहे. तुमचे बदलापूर राहू दे, कर्जत राहू दे का कसारा राहू दे, एकही लोकल 10 वर्षात वाढलेलं नाही. स्टेशनची परिस्थिती तुम्ही तर बघितलं, बदलापूरला अपूर्ण स्टेशनचं उद्घाटन करायला दानवे साहेबांना आणलं होतं. त्याच दानवे साहेबांकडून जर लोकल वाढवल्या असत्या, महिलांसाठी लोकल वाढवले असते तर आज दारोदारी गल्ली गल्लीत फिरायला लागला नसतं. आणि लोकांच्या मनामध्ये जे गेल्या 2-4 वर्षामध्ये राजकारणात त्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि लोकांना एक असा पर्याय पाहिजे की जो 100% समाजकारण करणार. आणि समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. जर 20,000 विद्यार्थ्यांना CBSE शिक्षण देतो, 8,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्यात, दरवर्षी 15,000 या लोकसभा क्षेत्रातील युवकांना नोकऱ्या देण्याचं काम करेन आणि कमीत कमी 1.5 लाख भगिनींना आणखीन येत्या 5 वर्षामध्ये परत रोजगार देण्याचं काम करेन. एवढं नाही. काँग्रेससाठी माझ्यासाठी खूप प्रदेशाध्यक्ष किंवा इतर लोक प्रयत्न करत होते, परंतु काय असतं राजकारणामध्ये कोण कोणाची सुपारी घेईल आणि कोणाचा गेम करेल याचा भरोसा नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये पत्ता कट झाला. ही पूर्वापार काँग्रेसची सीट होती ही, आणि असो का जिथे 5-6 वेळा काँग्रेसचे खासदार झालेले आहेत. परंतु आपल्याला माहित आहे का या भिवंडीमध्ये ना की कोकणातल्या ज्या सर्वसामान्य बहुजन समाजातील उद्या बॅरिस्टर अंतुले राहू दे, शांताराम भाऊ कुलप राहू दे, आमचे विश्वास पाटील राहू दे, कथोरे साहेब राहू दे, गोटीरामभाऊ पवार राहू दे, यांना जाणीवपूर्वक दाबण्याचं काम कोणीतरी केलं जातं आणि त्याच पद्धतीने मला दाबण्यासाठी तिकीट मुद्दामून मिळवून न दिलेलं आहे. परंतु जनता आता सुज्ञ झालेले, सुशिक्षित झालेले. आम्ही शिक्षण देण्याचं काम करतो, आरोग्य देण्याचं काम करतो. समाज आमच्या बरोबर आहे. नुसता काँग्रेस नाही, सर्वच राजकीय पक्षाची लोक आमच्या बरोबर आहेत. वंचित बहुजन पक्ष तर आहेत, इतर मराठा संघटना आहेत, कुणबी संघटना आहेत, रिपब्लिकन संघटना आहेत, सर्व संघटना. रात्री आम्ही वडार संघटनेच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. मोठ्या प्रमाणात आमच्या बरोबर समाज बांधव आहेत आणि आम्हाला 6-6.5 लाख मतं मिळणार आहेत एवढं नक्कीच आपल्याला. बघूया आता लोकांच्या मागणीनुसार. सभा तर काय बहुतेक होणार नाही. सभा झाली तर भिवंडीमध्ये होईल, कल्याणमध्ये होईल किंवा बदलापूर टिटवाल्यामध्ये होईल. खरं म्हणजे काँग्रेस म्हणजे आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना त्यांची उमेदवारी डिक्लेअर होऊन 1 महिना झाला. आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र मीटिंग घेतली. आम्ही आघाडीसोबत राहू अशा पद्धतीनं त्यांना म्हणजे पेपरद्वारे मीडियाद्वारे कळवलं सुद्धा. परंतु 1 महिनाभर प्रचार चालू आहे. काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारात घेतलं जात नाही, बोलवलं जात नाही. मी 25 वर्षापासून युवक काँग्रेसचा अध्यक्षापासून पॅरेंट काँग्रेस अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सेवादल जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा मोठ्या मोठ्या पदावर आजपर्यंत काम करत आलोय. अनेक निवडणुका लढवल्या. भिवंडी लोकसभेच्या निवडणूक दामू शिंगडांची मी 3 वेळा स्वतः नेतृत्व केलं. दामू शिंगडांना निवडून आणण्यात, सुरेश तावरेजींना निवडून आणण्यात आमचा सिंहाचा वाटा होता. यावेळेस हे तिकीट राष्ट्रवादीला दिलं. आमची काही हरकत नव्हती. तिकीट राष्ट्रवादीला दिलं, हरकत नाही. पण उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सामावून घेणं गरजेचं होतं. परंतु आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला विचारात घेतलं नाही. काल शहापूरमध्ये रॅली झाली प्रचाराची, परंतु आम्हाला कोणालाही बोलवलं नाही. त्यामुळे आज 30 तारीख होती. आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधला, काय करायचा. कार्यकर्ते म्हटले ठीक आहे, हरकत नाही, आपण आघाडीचे आहोत, आघाडी से वैर नाही, बीजेपी की खैर नाही. आज या ठिकाणी पूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निलेशजी सांबरे यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून जो ठसा उमटवलेला आहे, त्याचबरोबर जी काँग्रेसची नीती होती
तीच नीती ते या ठिकाणी अवलंबतायत। म्हणजे काँग्रेस का हात गरीबों के साथ ही जी काँग्रेसची स्लोगन होती, आज या भिवंडी लोकसभेमध्ये नीलेश सांबरे का हाथ गरीबों के साथ ये हमें दिख रहा है। इसलिए हमने सोचा कि चलो जो कांग्रेस का स्लोगन है वो काम नीलेश सांबरे जी कर रहे हैं तो हम भी उसके साथ रहेंगे, इसलिए हम उसके जो पर्ची भरने के लिए यहाँ शामिल हुए। ओबीसी संघटनांचा सुद्धा पाठिंबा राहणार आहे का? मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो। मी कालच त्यांना ज्या संघाचा काम करतो त्याचं पाठिंब्याचं पत्र त्यांच्या सोबत दिलेलं आहे। ते पत्र तुम्हाला सुद्धा भेटलेलं आहे, मला वाटतं तुम्ही ते व्हायरल सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे आता इथे वेगळं सांगायची गरज नाही। ओबीसी 65% वरती या तालुक्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ओबीसी मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी राहील, याच्यात काही शंका नाही। उघडपणे निलेश सांबरेंना पाठिंबा देत आहे। उघडपणे निलेश आता इथं आलो म्हणजे उघडपणे देतोय ना। महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बाळा मामा, त्यांना त्यांच्या प्रचारात सामील होणार मी नाही। तुम्हाला काय सांगितलं की आघाडी से वैर नाही, बीजेपी की खैर नाही। आमचं त्यांच्याशी वैर नाहीये, पण मग त्यांच्या प्रचारात सामील होणार की नाही? आता आम्ही इथं सामील झालो, त्यांच्या प्रचारात कसे जाणार? इथं सामील झालो ना। मी जवाद चिखलेकर आहे, मी महाराष्ट्र प्रदेशचा उपाध्यक्ष आहे काँग्रेसचा आणि मौलाना आझाद विचार मंच भिवंडी शहर आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचा अध्यक्षपद आहे। सरपंच संघटनेचा पण ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। आज ही परिस्थिती बघितलेली आहे की आमच्या कोकणामधून एक पण काँग्रेस पक्षाला सीट दिली गेली नाही आणि हे आमचे निलेश सांबरे साहेब काँग्रेस पक्षामधून इच्छुक उमेदवार होते आणि यांचा लगभग तिकीट फायनल होता। वर शरद पवार साहेबांनी जाणून बुजून दादागिरी करून ही जागा घेतलेली आहे राष्ट्रवादीले। इथं काही तिथं अस्तित्व नाही, इथं काही त्यांचे कार्यकर्ते नव्हते आणि हा जिजाऊजी संघटना आहे, आम्ही बघत आलेलो 15 वर्षापासून कोरोना काळापासून आम्ही बघत आलेलो। सर्व समाजांना, जाती धर्म सर्व लोकांना घेऊन चालणारी संघटना आहे आणि यांची भिवंडी शहरामध्ये पण पूर्वीपासून इथं कार्यालय आहे, सर्व ठिकाणी आहे आणि गोरगरीब लोकांचा याकडे चाललेली आहे। आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर सर्व तुम्ही बघत आलेले काँग्रेसच्या लोकांमध्ये नाराजगी आहे आणि आमचा एकच सगळ्या कार्यकर्त्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे। मी आता मला जिजाऊ संघटनेचा राज्याचा उपाध्यक्ष पण केले, निलेश भाऊंचा आभारी आहे। मला गोरगरिबांसाठी काम करण्याची संधी दिलेली आहे। यापुढे आम्ही गोरगरिबांचे काय पण प्रश्न असतील, शाळा असो, आणखी तुमचे मुलांना शिक्षणापासून वंचित असतील, आरोग्य असतील, सर्व जे काय असतील ते आम्ही करणार आहोत। निलेश सांबरे तुम्ही म्हणताय काँग्रेससाठी इच्छुक उमेदवार होते, पण दयानंद तोरगे जे मुख्य काँग्रेसचे नेते आहेत ते सुद्धा कुठेतरी उमेदवारीसाठी इच्छुक होते, मग कोणाला? हे बघा, पक्षामध्ये सर्वांना पक्ष तिकीट मागण्यासाठी पक्षाचा अधिकार आहे, आम्ही त्यांना काय बोलू नाही शकत। पण आम्हाला एवढा माहित होतं का पक्ष महाराष्ट्राचे नेते मंडळींनी जिजाऊ संघटनाचे आपले अध्यक्ष निलेश सांबरे यांना पसंती दिली होती। ते शरद पवार साहेबांच्या मुले जाणून बुजून हे केलेलं आहे आणि आम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी संपवण्याच्या मागे, काँग्रेस संपवण्याच्या मागे यांचं कट रचलेला आहे। या दिसून येतो सपोजी सीट आमची सर्वे केला होता 2 लाख मतांनी सांबरे साहेबांच्या नावाने निवडून येत होती। आता पण आमची ही सीट आम्ही 2 लाखाच्या वरतीच आम्ही निवडून आणू। सर्व जाती धर्माचे सर्व लोक या पक्ष जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे साहेब जे उभे आहेत त्यांच्या आम्ही खंबीरपणे उभे आहेत आणि यांना आम्ही निवडून आणणार आहोत। सांगायचं म्हणजे निलेश भगवान सांबरे हे आमचे भाऊच आहेत आणि आज भाऊ जेव्हा उमेदवारी फॉर्म भरतोय, जर सामान्य लोकांच्या गरजा जर पूर्ण होत आहेत, आज विकासाची गरज आहे, यासाठी सांबरे साहेब आपले पाऊल उचलतात आणि त्यांच्या पावलांनी चालून त्यांना सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतो। मी मुरबाड विभागातून आहे, मुरबाड तालुका। मुरबाड तालुक्यातून तुम्ही या ठिकाणी आलात त्याच्यासाठी? हो। तुम्हाला काय वाटतंय, तुमचा उमेदवार या ठिकाणी उभं राहणार आहे, कशा प्रकारचा नागरिकांचा पाठिंबा मिळतोय? प्रत्येक जनतेला असं वाटतं की आज विकास होण्याची गरज आहे, कारण गेल्या 15 वर्षापासून जे राजकारण चालू आहे त्यात सामान्य लोकांची मरण होत चालले, जेणेकरून त्यांना जे महागाई वगैरे होत चालली आहे ते महागाई कुठेतरी कमी पडली पाहिजे, कुठेतरी आळा घातला पाहिजे। यासाठी आणि शिक्षणासाठी सांबरे साहेबांनी जर पुढे आले तर या गोष्टींचा काहीतरी विकास होणार आहे। यासाठी सांबरे साहेबांनी पुढे आलेच पाहिजे आणि पूर्ण जनतेचा पाठिंबा त्यांना 100% राहणार आहे। BN न्यूज भिवंडी।